पेशव्यांच्या काळामध्ये तुळशीबाग पूर्ण वेगळी होती. नारो अप्पाजी खिरे यांचं हे खिरे आडनाव मागे पडलं आणि त्यांना तुळशीबागवाले हेच आडनाव मागे लागलं. तुळशीबागेच्या रामाबद्दल, तिथल्या एकंदर आजचा जो गजबजाटातला परिसर आहे, तो पूर्वी तसा नव्हता का? पूर्वी ते कसं होतं नेमकं ह्याच्याबद्दल सांगितलंस तर छान वाटेल. हा, पूर्वी तो गजबजाट नव्हता पेशव्यांच्या काळामध्ये. तिथं सगळा बागांचाच परिसर होता. तिथं सरदार खाजगीवाल्यांची बाग होती आणि नारो अप्पाजी तुळशीबागवाले त्यांनी तिथल्याच भागातलं 1 एकरची तुळशीची बाग विकत घेतली आणि तिथे प्रभू श्रीरामांचं मंदिर बांधलं. तर आपल्याला माहिती आहे की वैष्णव पंथामध्ये तुळशीचं खूप महत्त्व आहे. तर या तुळशीच्या बागेतच त्यांनी राम मंदिर बांधलं आणि तो भाग नंतर तुळशीबाग म्हणूनच ओळखला गेला. ते नाव इतकं पुढं जाऊन वाढलं नाव ते, की नारो अप्पाजी खिरे यांचं हे खिरे आडनाव मागे पडलं आणि त्यांना तुळशीबागवाले हेच आडनाव मागे लागलं.